हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर पहा, आपलं शाळेचं काम आहे ते आता फायनल झालेलं आहे. हे आहेत ते टी शर्ट आहेत. मायराला बघत बघत मी टी शर्टचे धागे कट करत होते. इकडं आहे ते टी शर्ट आहेत. एवढे धागे कट करून झालेत, एवढे करायचेत. अजून काच बटनला टाकलेले आहेत, ते काय घेऊन नाही आले, ते अजून काम चालू आहे. फायनली पॅन्टीचं काम पण झालेलं आहे. एवढ्या राहिल्यात ते फक्त नाड्या टाकायच्या राहिल्यात. या पॅन्टीला नाड्या वगैरे सगळं टाकून झाले. तुम्ही पाहू शकता खूप क्वांटिटीमध्ये ऑर्डर होती ही, आणि ही ऑर्डर आपल्याला कमीत कमी ही ऑर्डर निघायला 3 आठवडे होऊन गेले. 3 आठवड्यात ही ऑर्डर आपण फायनली कंप्लीट झाली. हे पहा, दुसरा पण बंडल आला. व्हिडिओ चालू असताना दुसरा पण आपण हे टी शर्ट आहेत ते असे जे रोल येतात कपड्याचे, त्या कपड्याच्या रोलच्या ज्या कॅरीबॅग असतात त्या कॅरीबॅगमध्येच आपण हे कपडे आहेत ते काच बटनला दिलेले होते. तर तुम्ही पाहू शकता ते पण आलेले आहेत. क्वांटिटीमध्ये आपल्या ज्या पॅन्टी आहेत त्यासुद्धा पॅन्टीचं काम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण सध्या दुकान बंद केलेलं आहे, आणि दुकानाचं जे पण मटेरियल होतं म्हणजे ज्या पण मशनी वगैरे होतं ते मी या साईडला आहे ते माझं सेटअप लावणार आहे. तुम्ही पाहू शकता सगळं आहे ते पसारा आहे. मशनी वगैरे सगळं असं अस्ताव्यस्त पडलेलं आहेत. पण आज आहे ते पूर्ण दुकान आहे ते खाली करण्यातच गेला. तर तुम्ही पाहू शकता ह्या मशनी, तिकडं कपड्याचे रोल, अजून निम्म सामान आहे ते मी दुसरीकडे ठेवलेलं आहे, कारण इथं वरती ते हेवी फर्निचर होतं म्हणून चढत नव्हतं. काय मायरा, तुम्ही पाहू शकता इकडं ह्या मशीन आता आपल्याला सेट करायच्यात. हे टेबल आहेत वगैरे असं. आता इथं एवढीशा रूममध्ये आपल्याला हा कारखाना आहे तो म्हणजे ॲडजस्ट करायचं आहे. कमी जागेत बिझनेस मॅनेजमेंट कसं करायचं ते ह्या म्हणजे सेटअप झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन. तर तुम्ही पाहू शकता आत्ता ते गेलेले आहेत कॅरीबॅग आणायला, कारण आजच ह्या ऑर्डर द्यायच्या आहेत आपल्याला. आज पूर्ण रात्री त्याची पॅकिंग करायची. भरपूर काम बाकी आहे अजून. याच्या घड्या वगैरे मारायच्या, पॅकिंग करायची, ह्याचे धागे वगैरे कट करायचे, पॅकिंग करायची, आणि ह्याला आहेत त्या नाड्या टाकायच्या आहेत. त्या दोघांनी मिळून एवढ्या पॅन्टींना नाड्या टाकलेल्या आहेत, मला बघूनच कसं तरी होते. तर ते दोघं गेलेले आहेत कॅरीबॅग आणायला, म्हणजे पार्सल पॅकिंग करायच्या कॅरीबॅग ज्या असतात त्या कॅरीबॅग आणायला ते दोघं गेलेले आहेत. तर तोपर्यंत म्हटलं एवढे धागे कट करावं मायराला खेळवत. मायराचे सगळे भांडे वगैरे इथं ठेवले होते मी, पण मायरा काही मला काम करून देत नाही. हो बाबू, इकडे तेवढा पसारा आहे, तेवढाच इकडं पण पसारा आहे, कारण सगळं सामान आहे इकडे आणून ठेवलेलं आहे, आणि इकडे रॅक वगैरे ठेवलेले आहेत. हे इकडचे सगळे कपडे वगैरे आता मला इकडे ठेवायचे आहेत. आणि हे आहेत ते आपल्याकडे फॉर्म आहेत, जेव्हा आपण कुशनचं काम चालू केलं होतं त्या कुशनचे हे फॉर्म आहेत. तर इकडं आहे ते मी सगळं आता सेटअप लावणार आहे. खूप छान. ओ बाबू, या ऑर्डरने अक्षरशः सगळ्यांना आम्हाला आहे ना दुखणं आणलेलं आहे, कारण की हे ऑर्डर कमीत कमी आहे ना 3 आठवड्याच्या वरती गेली ही ऑर्डर आम्हाला काढायला, कारण क्वांटिटीमध्ये माल होता. आणि शाळेची ऑर्डर आम्हाला ती 15 ऑगस्टला द्यायची होती, पण आमच्याकडून काही निघाली नाही. त्यासाठी दिवस रात्र आम्हाला काम करावं लागत होतं, म्हणजे डे नाईट करावं लागत होतं. 1-2 तास पण आम्हाला झोपायला भेटत नव्हतं. तर अशा प्रकारे आम्ही ही ऑर्डर काढली. पण अक्षरशः आम्ही सगळे आजारी पडलो ह्या ऑर्डर काढायला, कारण कामच तेवढं होतं, आणि आम्ही आहेत ते लोक कमी आहेत. आपल्याकडे अजून कारागीर येणार आहेत, कारण कारागीर अजून वाढवायची वेळ आलेली आहे, कारण आता आपला बिझनेस आहे अजूनच ग्रो झालेला आहे. त्यासाठी कारागीर हे आता परत येणार आहेत, म्हणजे मागवलेत मी. तर ह्या आहेत त्या नाड्या आहेत पॅन्टीला टाकायच्या. तर तुम्ही पाहू शकता आता ही पॅन्टीला जर नाड्या टाकायच्या म्हटल्या तर अक्षरशः एवढा त्रास होतो, हाताची हुळहुळी होती. आणि एक नाडी आपल्याला 4 रुपये जातं. एक नाडी टाकायला आपल्याला 4 रुपये मिळतात. तर विचार करा. तर बाहेर कोणाला देण्यापेक्षा म्हटलं की 4 रुपये बाहेर कशाला घालवायचे, आणि क्वांटिटीमध्ये जर 1000 पॅन्टी असतील तर 4 रुपयांनी तर किती झाले आपले त्या 1000 पॅन्टीचे. त्यासाठी मग कसं असतं, आपण कष्ट करतो एवढं दिवस रात्र, आणि थोड्यासाठी आपण बाहेर पैसे घालवणं ते योग्य वाटत नाही. त्यासाठी मग मी म्हटलं की माझ्या नवऱ्याला नाही, मी करू लागते. मायरा जरी नाही म्हणजे करून दिलं मायराने तरी पण मी प्रयत्न करीन. पण एकदा मला माहिती आहे, माझ्या नवऱ्याने एकदा काम जर हातात घेतलं तर ते काही काम पुरं केल्याशिवाय उठत नाही. आणि कारागीर पण आहे, फक्त नादी लावायला मला थोडा वेळ बसायचं होतं. मी नाड्या टाकते म्हणून हे दाखवायचं होतं. नाही तर माझा नवरा म्हणत होता की बाहेर देऊ, 2 रुपये देऊ आपण कोणाला तरी एका पॅन्टीचे, आणि नाडी टाकून घेऊ. म्हणलं नाही, अजिबात नाही, आपणच करू म्हणलं.
एवढे बाहेर पैसे जाण्यापेक्षा म्हटलं आपण आपल्या केल्याने काय फरक पडणार आहे, त्यासाठी मग मी घरातच टाकायला लागले. तुम्हाला मी दाखवली होती ही इलॅस्टिक आहे, अशा प्रकारे इलॅस्टिक लावली जाते. आणि जेव्हा मी पॅन्टीचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं इलॅस्टिक ही कशा प्रकारे लावतात. आणि ही आहे ती पायपिंग निळ्या कलरचा म्हणजे ब्ल्यू कलर सॉरी स्काय ब्लू कलरचा टी शर्ट आहे शाळेचा युनिफॉर्म, आणि त्याला कॉम्बिनेशन म्हणून ही पायपिंग टाकलेली आहे स्काय ब्ल्यूची. तर फायनली टी शर्ट कसं पॅन्ट कशी झाली ती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माहिती आहे का, टी शर्टचं काम हे फक्त 2 दिवसात केलं आहे, तिथंच पॅन्टीचं काम कमीत कमी 20-22 दिवस गेलेले आहेत पॅन्टीच्या कामाला. आणि तिथं म्हणजे तेवढ्या दिवसात आपण जेवढ्या पॅन्टी काढल्याच उदाहरणार्थ 100 पॅन्टींना 100 पॅन्टीला 5 दिवस जर लागले असेल तर 100 टी शर्ट एका दिवसात काढलेले आहेत आम्ही. असं टी शर्टचं काम उरकतं. आणि टी शर्टला आणि पॅन्टीला कारागिरी ही तेवढीच भेटते. आता मी काम करत होते पण मायराला काही ते मान्य नव्हतं, मम्मा काम करते म्हणून ती रडत होती आणि मला पण तेवढंच पाहिजे होतं. मायरा रडायला लागली पण तिला नादवून मला हे करायचं होतं. म्हटलं नको, किती कामचोरपणा केला तरी शेवटी पैसा हा आपल्याच घरात येणार आहे. त्यासाठी म्हटलं की नाही, आता मायराला थोडंफार सवय लावायला पाहिजे. आणि मायराला सवय लागली की आपलं काम करायला रिकामं. म्हणून तिला मी सकाळी हे भांड्यांचा सेट वगैरे घेतला होता. म्हटलं मोबाईल वगैरे देण्यापेक्षा भांड्यांचा सेट खेळत बसन शेजारी. पण मायरा अशी आहे की तिला काहीच खेळायला वगैरे काहीच आवडत नाही, तिला मोबाईलसुद्धा आवडत नाही. जरी मोबाईल दिला तरी ती आपल्याच मांडीवर बसून मोबाईल बघणार. आणि असं नाही की शेजारी मोबाईल बघत बसले आणि आपण काम करतोय, असं अजिबात नाही. त्यासाठी मला काम होत नाही. मायराला सांभाळून काम करणं म्हणजे खूप अवघड आहे. त्यासाठी मग आता कसं कारागीर वाढवणं गरजेचं आहे. कारागीर मी पहिलेच वाढवलेत पण आता ह्या कारागिरांकडून पण एवढं काम निघत नाही. आपला बिझनेस जसं जसं ग्रो होतोय तसं आपण एक कारागीर मागवतोय. आता आपल्याकडे 2 कारागीर आहेत. आता आपण अजून एक 3रा कारागीर मागवणार आहे, म्हणजे कारागीर बोलवणार आहे. म्हणजे आपल्याकडे फायनल 3 कारागीर स्टाफ राहणार आहेत. तर ही शाळेची ऑर्डर होती, रोहित 36ची ऑर्डर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याच्यावरती फोटो वगैरे खूप छान प्रिंट केलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता फायनल म्हणजे खूप छान दिसतोय हा युनिफॉर्म. जेवढा युनिफॉर्म दिसायला छान आहे तेवढा आम्हाला त्रास दिला या युनिफॉर्मने खरं तर. कारण खूप म्हणजे टी शर्टचं काय नसतं पण पॅन्टीचं खूप अवघड असतं काम. असं वाटतं की पॅन्टीचं कामच नको घ्यायला, पण जर पॅन्टीचं काम जर नाही घेतलं तर फक्त टी शर्ट आपल्याला कोण देणार. पूर्ण युनिफॉर्म असतो तो, आपल्याला जी ऑर्डर येते ती पूर्ण युनिफॉर्मची येते आणि फक्त टी शर्ट आपल्याला कोण देणार आणि पॅन्टी कुठून ते काढून घेणार. त्यासाठी मजबुरीने हे पॅन्टीचं पण काम घ्यावं लागतं. तर तुम्ही पाहू शकता मायराला वरती मी बसवले, तिला मुरमुरे आणि शेव आणलेली आहे. ती तिथं खेळत बसली, ती काय खात नाही पण खेळत बसली. आणि मी आहे ते धागे कट करायला घेतले. माझा नवरा आणि कारागीरसुद्धा माझ्यासोबत धागे कट करत होते. सॉरी, ते धागे नव्हते कट करत, ते नाडी टाकत होते. कारण नाडी टाकायला खूप त्रास होतो, हाताची पूर्ण हुळहुळी होती. म्हटलं दोघांकडनं पटपट करून टाका. एक जण टक्स मारत होतं आणि एक जण नाडी टाकत होतं. खूप पटकन नाडी टाकून झाली कारण आपण आहे तो इलॅस्टिक आहे तो एवढा म्हणजे इलॅस्टिकची मशीन एकदम ओके चालते. त्यासाठी असं म्हणजे कुठं अडकत नव्हतं. छान नाडी टाकून झाली त्यांची पटपट. आणि माझे थोडेसे मी टी शर्टचे धागे कट केले पण मायरा काही थांबत नव्हती. शेवटी माझा नवरा वैतागला आणि म्हटला तू जाऊन आतमध्ये बस. कारण मायरा रडत होती तर त्यांना पण डिस्टर्ब होत होतं. असं नाही की पटपट, त्यांना असं वाटत होतं की हिने पोरीला रडवत काम करण्यापेक्षा आम्ही पटपट काम करून घेऊ. कारण त्यांचं पण लक्ष, त्यांची मुलगी रडते म्हणलं त्यांचं पण लक्ष तिच्याकडे जात होतं. त्यासाठी त्यांनी मला ओरडले, चिडचिड केले आणि मग मला म्हटले की तू आतमध्ये जा. म्हटलं ठीक आहे मी आतमध्ये जाते पण तुम्ही आहे ते काम फायनल केल्याशिवाय उठायचं नाही. तर ते म्हटले आता हातात घेतलंच आहे तर फायनल केल्याशिवाय आम्ही पण उठणार नाही. कारण उद्या आम्हाला आहे ते दुसरी ऑर्डर लावायची. कारण आज जर हे फायनल जर केलं, कारण एक दिवस रेंगळत गेलं आणि हे शिळ्या कामात सारखं बसणं हे म्हणजे आळसपणा येतो शिळ्या कामात बसायला. तर म्हटलं आज रात्रभर जरी पॅकिंग करावी लागली तरी पॅकिंग रात्रभर करू, पण आज आहे ते फायनल ही ऑर्डर काढून टाकायची. माझा नवरा म्हणला की रात्री 1-2 वाजू द्या, या पूर्ण रात्र जरी झाली तरी ही ऑर्डर काढणार आणि उद्या आहे ते नवीन बंडलची कटिंग घेणार म्हणजे टी शर्टची.
पॅन्टीचं कामात खूप वैतागले. पटपट टी शर्ट म्हणजे नवीन कामात हात पण चालतो आणि काहीतरी उत्साह येतो नवीन कामात, नवीन काम करायला. काय बाबू, एडिटिंग करताना सुद्धा मायराला मला लक्ष द्यावं लागतं. विचार करा. मग मी हिला बघण्यासाठीच हा बिझनेस मी घरातून चालू केला होता. फायनली माझा बिझनेसने ना भरारी घेतलेली आहे आणि अक्षरशः मी एकटी करत होते ते काम. नंतर मग माझ्या नवऱ्याला करावं लागलं. माझा नवरा माझ्या सपोर्टला आला. माझ्या नवऱ्या सपोर्टला आल्यानंतर 8 दिवसातच मला कारागीर ठेवावे लागले. कारागीर ठेवायला लागल्यानंतर बिझनेस अजूनच ग्रो झाला आणि आता अक्षरशः मला परत कारागीर बोलवायचे आहेत. एवढं काम वाढलेलं आहे. करणारा पाहिजे फक्त हा बिझनेस करणे म्हणजे काम कोणतंही असू द्या, फक्त करणारा म्हणजे कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, बाकी काही नाही. काम प्रत्येकाला असतं, असं नाही की कोणालाच काम नाही. काम करणाऱ्याला भरपूर आहे. फक्त मनापासून जिद्द पाहिजे की हे मला करायचे आणि मला पैसे कमवायचे. टाईमपास करणारे भरपूर असतात पण मनापासून काम करणारे खूप कमी असतात आणि जे मनापासून काम करतात त्याच्यासाठी स्वामी आहे ना नक्की काम देतात. त्यांच्यासाठी कधीच कामाची कमतरता नाही आणि त्याच्यातून भरपूर पैसेसुद्धा मिळतात. आता मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे, पण माझं अक्षरशः मला पण ताप आला आहे, सर्दी खोकला पण झाले. कारण रोज रोज जागणं शरीरासाठी पण चांगलं नाही आहे. मायराला पण सर्दी खोकला ताप, मला पण, कारागिराला पण. आणि राहिला आता नवरा. सगळ्यांचं झाल्यानंतर नवऱ्यावर येणार आणि नवऱ्याला तर निमित्त सापडणार. नवरा तर काही लवकर उठत नसतो मग माझा. आम्ही तरी माझं दुखायला लागल्यावर काम करतो, पण माझ्या नवऱ्याचं असं आहे, दुखायला लागल्यावर काम बीम गेलं सगळं खड्ड्यात, पहिलं झोपून घ्यायचं. जोपर्यंत बरा होत नाही म्हणजे पूर्णपणे ठणठणीत होत नाही तोपर्यंत उठायचा विषयच नाही. माझं कसं आहे, थोडंसं बरं वाटते, चला बाई काम करावं असं असतं. पण कधी औषध गोळ्या घेऊन कामावर बसले असं असतं. पण माझ्या नवऱ्याचं काहीच घेणं देणं नाही. त्याला काम जर म्हणजे दुखायला जर लागलं तर कामाचा अजिबात विषयच नाही, पूर्ण आहे तो आराम. एवढ्या क्वांटिटीमध्ये पॅन्टी झाल्या. अजून हे 2 गोण्या आहेत त्याच्यात ठासून म्हणजे असं एकदम कोंबून पॅन्टी भरलेल्या आहेत. माझ्या नवऱ्याने दुसरा पण काढला आणि आता माझा नवरा त्याचे पण धागे तर कट केलेले आहेत, फक्त नाड्या टाकायच्यात. तर कारागीर पण थकून गेलाय बिचारा, नवरा पण थकून गेलाय. पण काय आता ही ऑर्डर काढल्यानंतर एखादी सुट्टी जरी केले ना तरी पण परवडल म्हटलं. पण ही ऑर्डर काढा आणि सगळ्यांनी निवांत व्हा. ही काय डुडा लावलं ना, डुडा लावले ना, डुडा. आता एक बाई मला काल मी व्हिडिओ टाकला होता, तर एक जण मला म्हणत होती की तू व्हिडिओ कशाला बनवती बाई, तुला किती घाण कमेंट येतात, तुझ्या नवरा काय म्हणत नाही का, तुझ्या घरचे कमेंट वाचत नाही का. आता विचार करा, असे व्हिडिओ मी टाकते, या व्हिडिओमध्ये काय चुकीचं आहे. कोणीतरी पुढं जात असेल तर त्याला पाठीमागे कसं खेचायचं हे म्हणजे लेडीजकडूनच माणसाने शिकलं पाहिजे. अक्षरशः मला एवढं विशेष वाटलं की ती बाई डायरेक्ट घरी आली आणि मला म्हटली की बाई तू व्हिडिओ कशाला बनवते आणि कशाला ते तसलं आपल्याला आणि चांगल्या घरची तू आणि व्हिडिओ बनवते आणि लोक किती घाण कमेंट करतात आणि तुझा नवरा काय म्हणत नाही का ग, आणि तुझे आईवडील काय म्हणत नाही का, तुझा भाऊ वगैरे काय म्हणत नाही का, कोणी तुझे व्हिडिओ बघत नाहीत का, कमेंट वाचत नाही का. आम्हाला तर रात्र तुझे कमेंट वाचत बसतो बाई, रात्र तुझे व्हिडिओ बघत बसतो. आमच्या घरातले तर लय हसतात आणि आमच्या गल्लीतले सुद्धा तुझे व्हिडिओ बघते, सगळी चर्चा तुझी आमच्या गल्लीत. आमच्या गल्लीतल्या बायका लय हसतात तुला. बघा आता मला तुम्हीच विचार करा की माझे असे कोणते व्हिडिओ असतात की हसण्यासारखे म्हणा की काही चुकीचे व्हिडिओ असतात. तर कमेंट वगैरे तर ठीक आहे, पण लोक कमेंट करतात आणि बाजूला होतात. पण ह्या बायका कमेंट यायला म्हणजे वाचायला येतात, तास माझे व्हिडिओ बघतात, तिथं माझं वॉच टाईम कंप्लीट म्हणजे वाढत जातो. मला तर फायदाच होतोय. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की घरी येऊन अशी कोणाची तरी डेअरिंग आहे का की घरी येऊन मला सांगितलं की तू बाई व्हिडिओ नको बनवत जाऊन, कशाला चव घालते बाई, चव घालायची लक्षणं बाई, आणि लोक असं बोलतेत, लोक तसं बोलतेत, आणि कशाला आबरूचा पंचनामा करते. बघा आता विचार करा, ह्याच्यात मी उघडी नागडी हिंडते का काय, नाचते, डान्स वगैरे. आता कितीक लेडीज आहेत ते डान्स करतात, कसे व्हिडिओ टाकतात. त्यांच्या व्हिडिओ तुम्ही म्हणजे आवडीने बघता आणि जे खरोखरच एक संघर्ष
करते. शून्यातून विश्व निर्माण करायचं स्वप्न आहे तिचं. शून्यातून सगळं निर्माण करते. तिला जर तुम्ही असं वाईट बोलत असताल, वाईट कमेंट करत असताल, तर मग काय उपयोगी तुम्ही सांगा बरं. तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा लोगो आणि रुई 36ची ही शाळेची ऑर्डर आहे. खूप छान दिसत होता हा लोगो, मला तर खूप आवडला. एवढं क्वांटिटीमध्ये काम म्हणजे झालं, खूप छान वाटलं बरं का. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सांगा मी व्हिडिओ बनवू का नको बनवू. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का नाही आवडत. मी असं चुकीचं काय व्हिडिओमध्ये टाकते का, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असं काय असतं माझ्या व्हिडिओमध्ये ते प्लीज 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 नक्की सांगा. बाय.